पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पंढरपूर आमच्या पांडुरंगाचाही कॉरिडॉर आता याच वर्षी त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहोत। कोट्यावधी भाविक ज्यावेळेस आता पंढरपूरला जातील त्यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता त्यांना त्या ठिकाणी ज्या प्रकारचा कॉरिडॉर पाहायला मिळेल, ज्या प्रकारची व्यवस्था पाहायला मिळेल, निश्चितपणे मला विश्वास आहे की पांडुरंगाचा अधिक आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होईल। पंढरपूर शहरातील प्रस्तावित कॉरिडॉर आणि मंदिर परिसर विकास आराखड्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून जवळपास 4000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। 2022 पासून चर्चेत असलेल्या कॉरिडॉरच्या कामास अखेर लवकरच सुरुवात होणार असून राज्य शासनाने केलेल्या सर्वेत जवळपास 80% कॉरिडॉर बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांची संमती असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे। त्यामुळे यंदाच्या आषाढी महापूजेसाठी आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉरिडॉरच्या व शहर विकास आराखड्याच्या कामाचे भूमिपूजन होईल अशी चर्चा शहरात सुरू झालेली असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। असं काही नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कॉरिडॉर आता मंजूर केलेला आहे, मंत्रिमंडळाने केलेला आहे, भारत सरकारने केलेला आहे, त्याचे GR निघालेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये वारी संपल्यानंतर आमच्या त्या जागा आहेत, जे जागा मालक आहेत त्यांचं समाधान करणं आवश्यक आहे, त्यांचा मोबदला देणं आवश्यक आहे। ती सगळी प्रक्रिया होऊन जेव्हा जागा ताब्यात येईल तेव्हा त्याचा भूमिपूजन होईल आणि मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील। पण आषाढीच्या वारीच्या कालखंडामध्ये तसं कुठलंही प्रोव्हिजन सध्या नाही, पण लवकरच आषाढी संपल्यानंतर लवकरच कॉरिडॉरच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होईल। बिलकुल त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट केली जाणार नाही, त्यांचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय कॉरिडॉरचं काम चालू होणार नाही। त्यामुळं त्यांनी निश्चिंत राहावं, त्यांना सर्वोत्तम मोबदला देण्याचा प्रयत्न, सर्वोत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न प्रशासन नक्की करते।